देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वगळून एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये नेमकं काय ठरलं याची उत्सुकता शिगेला। रायगडचा पालकमंत्री मीच होणार। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। रायगडावर केलेल्या भाषणामध्ये अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, राऊतांचा आरोप, तर औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्याचाही हल्लाबोल। अजित पवारांची अमित शहांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचं स्वतः एकनाथ शिंदेंकडून खंडन। महायुतीमध्ये सगळंच आलबेल असल्याचा दावा, तर शिंदेंचे मंत्री राठोडांकडूनही अर्थखात्याच्या समभाव धोरणाचं कौतुक। रायगडावरील कार्यक्रमाचं खासदार उदयनराजेंना आमंत्रण, मग खासदार शाहू महाराजांना आमंत्रण का नाही? संजय राऊतांचा सवाल, तर निमंत्रण मिळेल अशी आशा नव्हती। शाहू महाराजांनीही आळवला नाराजीचा सूर। चार दिवसांआधी प्रवक्तेपद मिळालेल्या संजना गाडेंचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र। प्रवक्तेपदावरूनची नाराजी कारणीभूत, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हाती शिवधनुष्य। दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहामध्ये कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द। 5 वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती। पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर। कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह, तर राजकारणही शिगेला। टँकर असोसिएशनच्या संपावर तोडगा निघत नसल्यामुळे बीएमसीकडून आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू। मुंबईतील विहिरी आणि खासगी पाणी पुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय। सगळे धर्म एकच आहेत, तर मग धर्मांतराची गरज काय? सरसंघचालक मोहन भागवतांचा सवाल। समूह शक्ती वाढवून सत्ता मिळवण्यासाठी धर्मांतर केली जातात असं विश्लेषण। वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनामध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार। मुर्शिदाबादमध्ये आतापर्यंत 3घांचा मृत्यू। हिंसक आंदोलन करणाऱ्या 118 जणांना अटक। सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।